आणि एक योगायोग सांगतो तुम्हाला. माझा पहिला करार संग्रह 1997 साली प्रसिद्ध झाला. त्यावेळी देखील अध्यक्ष श्रीयुत अशोक भागवेसरच होते आणि आता 8वा संग्रह प्रसिद्ध होतोय त्यावेळेला पण श्री अशोक भागवेसरच आहे. हे मला वाटतं हा रेकॉर्ड आहे. 8 संग्रह त्यांनी माझ्या प्रकाशित केलेले आहे आणि इतका आमचा घनिष्ठ संबंध आहे सगळ्यांचा. तर हे असं आहे. आणि आता माझ्याबद्दल बोलायचं म्हणजे कवितेचा वारसा जो आहे तो मला जन्मापासून आहे. तुम्हाला माहिती आहे. श्रेष्ठ कवी श्री नारायण गुरुंदर गुप्ते उर्फकवी यांचा मी नातू. तर माझ्या वडिलांचे वडील. तर म्हणजे हा जो म्हणून मी नेहमी म्हणतो की कवितेचा DNA माझ्या रक्तामध्ये आहे. ओके सर घ्या. मॅडम हात घेत उपकृष्ट केलं तो सतीश भावचा इथे बसलेल्या सगळ्या कवीच्या संग्रहाचं उपकृष्ट करतो. जवळजवळ 1000च्या उघड त्यांनी मुखपृष्ठ केली आहे आणि कविता कळणारा एकमेव महाराष्ट्रातला चित्रकार. त्याला कविता कळते की एक ही भूल जिंदगी भर गालिब करता रहा. एक ही भूल जिंदगी भर गालिब करता रहा. धूल चेहरे पे थी और आज आईना साफ करतात. हे जे आहे आता बघा तो दर्पण आणि हा दर्पण काय आहे. कवितेचा DNA कुठल्या भाषेची ती मक्तेदारी नाहीये. कवितेचा DNA म्हणजे कुठल्या प्रांतिक गोष्टीची मक्तेदारी नाहीये. उर्दूमधून गझल आली म्हणून काय झालं आम्ही दत्तक घेतली आणि दत्तक केलेलं मूल जास्त प्रेमाने वाढवलं आणि ही गझलची खासियत आहे. आणि ही गझल आम्ही लिहितोय मग झ की झ सोडून द्या. त्यामुळे हे वाद याच्यामध्ये आपण कळत नाही. कारण गझलेचा आत्मा गझलियत आहे आणि ही जी गझलियत आहे ही गझलियत ज्याला गवसते ना म्हणजे वेदनेतून संवेदना निर्माण होते त्यावेळी गझल निर्माण होते. संवेदनेतून भावना निर्माण होते त्यावेळी कविता निर्माण होते आणि भावनेतून विचार येतो त्यावेळी मुक्तशैली निर्माण होते. आणि हा जो प्रवास आहे हा ज्याला कळतो तो स्वतःच्या अंतरंगात डोकावतो. म्हणजे माझं एकदम सोपं आहे सांगणं. शिक्षक असल्यामुळे मी न कळणारा काहीच बोलत नाही.